नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर काल म्हणजे तसे तर आपले बरेच अजून पण कॅरेक्टर्स बाकी राहिले, पण त्यातल्या त्यात मला अचानक आठवण झाली की यार म्हणजे बरेच दिवस मला DM पण येत होते की जरा बघ जरा हिच्याकडे बघ म्हणून. आणि मी म्हटलं की हां, हिचे तर म्हणजे कांड खूप जास्त झाले, हिच्याकडे दुर्लक्ष केलं ना तर जास्त उडायला लागले आहे. खूपच आठवण येते माझी हल्ली हिला. आणि माझीच असं नाही, मी तर जास्त कधी हिच्यावरती व्हिडिओ केलेच नाहीत. माझ्या ज्या एक्स कलिग्ज अशा आपण त्यांना म्हणू शकतो, त्यांनी हिच्यावरती व्हिडिओ बऱ्यापैकी केले, पॉडकास्ट केले. पण आता तर त्यांचे चॅनल नाही आहेत रिस्पेक्टिव्ह, किंवा ॲक्टिव्ह नाही आहे. चॅनल असले तरी ते ॲक्टिव्ह नाही आहेत. म्हटलं की हिला फारच आठवण येते. आणि ही म्हणते ना जसं सतत की जर तुम्ही एखादी गोष्ट मनापासून, म्हणजे ते जे शाहरुख खानचा डायलॉग आहे ना, ते सगळेच DBS वाले, स्पेशली हे कर्मावाले, कर्मा वर्मा फरमा आहेत ना, ह्या तीन मुंडी हे सारखं बोलतच असतात की किसी भी चीज़ को अगर तुम शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुम्हें मिलाने में लगा देती है, अरे जेती है नहीं देती है. हाँ, तर वही तर वैसे ही वो कायनात ने मुझे बोला, पिंग किया, और कायनात बोली कि जाओ ये तुमको बुला रहे हैं, तर म्हणून मैं आ गई हूँ, समझी क्या. हां, आता कोणावर काय बोलते मी, कोणाबद्दल बोलते ते तुम्हाला थोड्या वेळातच कळेल. त्याच्या आधी एक मला हिच्यावरती एकदम गाणं सुचलं आहे, तर ते गाणं पहिले बोलते आणि मग आपल्या पॉडकास्टला सुरू करते आणि कॅरेक्टर पण रिव्हील करते. ओके, सो लेट्स स्टार्ट द पॉडकास्ट. याद आ रहा है मेरा रोस्ट, कहाँ तुम कहाँ हम, हुए हम कहाँ गुम, आ गए फिर एक बार हो, याद आ रहा है मेरा रोस्ट. कांच्याची ना तयार हो, बडे याद कर रहे थे. अरे मला उचक्या लागत होत्या कांचे, सारखं असं होत होतं. मग मी म्हटलं की मला असं, मग DM मध्ये मला कायनातने सांगितलं की अरे कांचा तुमको याद कर रही आहे. तर म्हटलं आज कांच्याचाच नंबर लावूया. तर कांचा, आर यू रेडी ब्रो? आणि शपथ, कांच्या तर आहे ना सगळ्यांचं कॉन्टेंट घेऊन बसली आहे. सगळ्या DBSचं थोडं, कोणाचा बिझनेस नका म्हणू, कोणाचं काय हे काय जादू टोना टोटका नका म्हणू, कोणाचं दुसरं काहीतरी प्रमोशन नका सांगू, म्हणजे असं बोलायची पद्धत असते. म्हणजे असं म्हणजे सगळ्यांचं असं करून ही काहीतरी मिक्स स्वतःचं बनवते. आणि व्हॉइस ओव्हर तर तिचं म्हणजे तेच आहे की आपलं कामं करायची आणि काहीतरी बकवास मागून बोलत राहायचं आणि सांगत राहायचं, मोठे मोठे डेंगे हाकत राहायचे. हे तर तिचं अजूनही सुरूच आहे. पण ही आहे ना त्या 3 मुंडीवाले बाईंमधली ही तिसरी मुंडी आहे. म्हणजे एक तर मावसाड आहे, तर 4 मुंडी आहे. पण मावसाड थोडीशी हे आहे, म्हणजे तशी ती भुताटकी आहे, ती एक वेगळ्या झोनमध्ये आहे. तिचं एवढं काय करणं मावसाडला शक्य नाही आहे. पण मेन तर ते टोना टोटका आहेत ना, त्यामधली ती आपली ट्रोनेट्रा आणि फेकांजली, आणि ही एक बापरे. आणि ही तर ट्रोनेट्राची पण म्हणजे ट्रोनेट्राचंच धापते आणि ते सांगते, अरे बाबा ट्रोनेट्राचं ऐकतील ना लोक, ज्यांना काय पण पाहिजेला आहे तुझ्या भाषेमध्ये. आणि हो, हिचं पण बाबा भाषा म्हणजे सगळ्यात जर गावठी म्हणण्यापेक्षा ना अशुद्ध कोण बोलत असेल ना तर ही काय खतरनाक, बापरे. काय ते शब्द आणि काय ते जरा पण सुधारणा नाही. कसं बाई यांचं ना खरं चालतात चॅनल, आणि कसं लोक यांना ऐकतात, आणि कसं ह्या अडाणटट्टू लोकांना ना कसं डोक्यावर घेतात, आणि सगळ्यातलं सगळं यांना समजतं. ह्या गोष्टीवर लोकांचा मुळात विश्वास बसतोच कसा, हा मोठा प्रश्न आहे मला. म्हणजे खरंच ना हिच्याकडे बघून वाटतं की ही काहीतरी हिची बौद्धिक क्षमता आहे, ना हिचं तोंड उघडलं की वाटतं की हिच्याकडे काही बौद्धिक क्षमता आहे. म्हणजे कुठल्याच अँगलने ही काहीही अजिबातच काहीच अपग्रेड नाही आहे तिच्यामध्ये. आणि तरीही लोक ब्लाइंडली हिला फॉलो करतात. तर ही पण असं यम आहे. आणि स्वतःच्याच नावामध्ये, म्हणजे जे काही चॅनलचं नाव दिलं ते चॅनलचं नाव पण स्वतःचं नाही आहे. म्हणजे कसलं काय विचित्रच आहे ना. जे चॅनल आहे त्या चॅनलची थीम मी पुन्हा म्हणते की मला ना खरंच टचवूड, मला माझ्या चॅनलचं नाव बेस्ट वाटतं, एकदम बेस्ट. म्हणजे जे माझ्या चॅनलची थीम आहे त्याला धरूनच माझं चॅनलचं नाव आहे.
म्हणजे कोणी मायका लाल असं नाही बोलू शकत, अरे यार तू हे काय सत्संग चालवते आणि नाव गॉसिप गर्ल आहे, असं नाही. गॉसिप करते तर नाव गॉसिप आहे. म्हणजे हेच, ह्यालाच म्हणतात सच्ची बंदी. मी सच्ची बंदी आहे म्हणून. पण ही तर नावापासूनच खोटी आहे. त्या मुलीचं नाव लिहून ठेवलं म्हणजे काय, कोणी उद्या रोस्ट फोस्ट काय केलं तर मग त्या मुलीच्या नावाचं वाटोळं करतील. जसं आपण पहिलेचं नाव ठेवलेलं टांजल टिंडे ठेवलेलं. पण नंतर मग मला कळलं की हिच्या मुलीचं नाव आहे ते. मग म्हटलं की जाऊ दे, हिच्या आईला नाही पडली तर नाही पडली, पण आपण कशाला ना उगाचच मुलींना आपण कोणाच्या असं वाईट असं बोलत नाही. म्हणजे तसंच गरज पडली तर किंवा तसंच काही वाटलं तर आपण बोलतो, पण उगाचच असं कोणाचं हे नाही. तर हिचं म्हणजे आता नावाचा आणि त्या चॅनलचा काहीच संबंध नाही. तर मग म्हटलं की नको, मग हिचं नाव बदलूनच टाकूया आपण, उगाचच त्या मुलीच्या नावाची वाट कशाला. म्हणून मग हिचं नाव ठेवलं मी कांचाचीना. तुम्हाला आठवतो ना, सेम तशीच दिसते. मी हिचा फोटो पण एकदा थंबनेलला लावलेला, तशीच एकदम तसंच. आयब्रो नाही काय नाही आणि असं तसं एकदम डोळे बिळे सेम कांचाचीना. आजचं पण थंबनेल बघाल ना, आता थोडं वेण्या काय घालते ना, वेणी फणे करते, तर त्याच्यामुळे थोडी आता चेंज झाली आहे. थोडा पैसा बिसा यायला लागल्यावर, थोडं डबल फिल्टर मारायचे पैसे मिळायला लागल्यावर, तरी हाताचा आणि तोंडाचा कलर तर दिसतोच वेगळा. मी बऱ्याच वेळेला नोटीस केलं आहे. तुम्ही जर कधी केलं नसेल तर तुम्ही नक्की नोटीस करा. तर त्याच्यावरूनच कळेल की किती लाली लिपती आणि किती फिल्टर मारते तोंडावर, पण तो हातावर काय बसत नाही, त्याच्यामुळे हात दिसायचे तसेच दिसतात. तर वेणीफणीमुळे आता थोडं कांचाचीनाला रूप आलेलं आहे आणि फिल्टर आणि लिप्पापोतीमुळे. पण म्हणून मी तिचा आज थोडासा अपग्रेडेड व्हर्जन लावलेला आहे. तर आजचा थंबनेल पण एकदा बघून घ्या. सो ही पण त्या ट्रोनेटराकडनं काय ऐकते, तिचंच ऐकत असेल आणि तिचंच ही ज्ञान खपवते स्वतःच्या भाषेत. आणि ही पण तेच, असं करा तसं करा, हा तोडगा तो तोडगा, असं केलं तर असं होणार, तसं केलं तर तसं. आणि एकदम सेफ होऊन गेम खेळते, एकदम सेफ. असं बोलायचं की मी काय असं, म्हणजे लोक म्हणतात अंधश्रद्धा पसरवतात वगैरे, पण बघा हे अंधश्रद्धा नाही आहे, ही श्रद्धाच आहे. आणि या प्रत्येक गोष्टीला ना कारण आहे. म्हणजे लोकांना ना असं वाटतं, पण असं नाही आहे. आणि मग काहीतरी असं टोटके सांगायचे आणि नंतर मग परत असं काहीतरी असं मॅनिफेस्टेशन आणि काहीतरी असं युनिवर्स हे मग गॅम्बो असं काय करायचं आणि असं लोकांना भरीस पाडायचं. मग हे घ्या ते घ्या, असं करा तसं करा, मग हा कॉईन तो कॉईन, चांदीचा कॉईन, मग ते सुपारी आहे, ते सुपारीचं तर बाप रे बाप. म्हणजे लोक इतके पागल झालेत की ते सुपारीचा उपाय करण्यासाठी गणपती आणायला लागलेत. म्हणजे आपण विविध कारणं तर बघितलीच की आत्तापर्यंत की लोक कशासाठी, आणि या DBSचं तर मुख्य कारण तर आपल्याला माहितीच आहे, कॉन्टेंटसाठी गणपती. पण आता काही लोक उपाय करायचे, कर्जमुक्त व्हायचं किंवा घर घेण्यासाठी सुपारीचा उपाय करायचा असं ताईंनी सांगितलंय. म्हणून आता ते म्हणजे आपण म्हणतो ना काय ते 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला. आता मला कोंबडीचं उदाहरण द्यायचं नव्हतं, पण जाऊ दे, आता तेच उदाहरण मला आठवलं तर तेच दिलं. तर तसंच हिचा प्रकार आहे. म्हणजे ह्यांचा हे जे कोण हिचं ऐकून उपाय करतायत ते, त्यांच्याकडे गणपती बसत नव्हता किंवा ते आणत नव्हते, पण आता सुपारीचा उपाय करायचा, आपल्याला घर पाहिजेल तर आपल्याला तर सुपारी आणायलाच पाहिजे. म्हणून मग म्हणजे गणपती आणायलाच पाहिजे सुपारीवर ठेवायला, म्हणून आता तो सुपारीचा उपाय करायला हे गणपती आणतात. अरे बापरे, सुपारीसाठी गणपतीसाठी सुपारी आणायची की सुपारीसाठी गणपती? म्हणजे सुपारी देत आहेत वाटतं हे लोक, गणपतीचीच सुपारी देत आहेत. भलते धीट लोक आहेत रे बाबा, डेंजर. सगळेच राधेमा बनलेत, फुल एकदम जोरात बिझनेस चाललाय. इकडून तिकडून काय ना काहीतरी उचलायचं, ह्याचं त्याचं चोरायचं आणि आपलं म्हणून रेटायचं. कुंचल आणि पुंचल आणि असली सेवा आणि यंत्र आणि मंत्र आणि तंत्र, आणि मग म्हणायचं की अंधश्रद्धा नाही आहे. अरे तुम्ही तुमच्या जीवाला विचारा, मनाला विचारा. इतकं तुम्हाला क्लॅरिफिकेशन द्यावं लागतं, इतकं सतत बोलावं लागतं, अंधश्रद्धा नाही आहे, लोक म्हणतात पण ही अंधश्रद्धा नाही आहे.
हे इतकं तुम्हाला बोलावं लागतं, इतके वेळेला रेटवावं लागतं, त्याचाच अर्थ तुमच्या मनाला माहिती आहे की तुम्ही अंधश्रद्धा पसरवता. तुम्ही रिकामटेकडे लोक, काम धंदा काही नसलेले लोक आता सेफ प्ले करण्यासाठी मुद्दामून ॲडिशनली सांगतात की अरे म्हणजे जर तुमचं कर्ज वगैरे म्हणजे तुम्हाला थोडी मेहनत वगैरे तर घ्यावी लागेल, सगळे प्रयत्न करावे लागतील, पण त्याबरोबरच तुम्ही हे उपाय करा, असं करा, हे कॉईन करा, हे कुंचल करा, हे मुंचल करा, हे फंचल करा, हे डंचल करा, सगळं करा, हे एक्स्ट्रा करा, पण तुमचं काम पण तुम्ही करत राहा, असं नाही की नाही करायचं. आणि मग दुसऱ्या बाजूला कोण आजारी असेल किंवा काय असेल तर मग म्हणायचं की नाही डॉक्टरांचे उपाय वगैरे तर चालूच ठेवा, डॉक्टर आणि दुसऱ्या काही गोष्टी जे तुम्ही ओपिनियन घेताय आणि उपचार ह्या सगळ्या गोष्टी चालूच राहिल्या पाहिजे. पण त्याचबरोबर तुम्ही हे पठण करा, हे अठण करा, हे टठण करा, चठण करा, हे सगळं तुमचं हे पण तुम्ही करा. अरे म्हणजे जेव्हा माणूस मुसीबतमध्ये असतो किंवा जेव्हा कशामध्ये फसलेला असतो तेव्हा तो इतका ऑक्युपाईड असतो की फक्त देवाचं नाव म्हणजे श्रद्धा कोणाला म्हणतात की बाबा देवावर सोपवून द्यायचं, बाकी आपले प्रयत्न चालू ठेवायचे, पण देवाचं नाव घ्यायचं. फक्त देवाला जेव्हा वेळ मिळेल सकाळ संध्याकाळ आपल्या मेहनतीनंतर आपण एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी जी मेहनत करतो ती मेहनत करून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल किंवा कोण आजारी असेल तर त्याच्या व्यापातनं जेव्हा तुम्हाला जेव्हा किंवा सकाळी उठल्यावर रात्री झोपताना ते जेव्हा तुम्हाला जशी फुरसत मिळेल तसं फक्त देवाचं नाव घ्या, देवाला एक विनंती करा की देवा मला सोडव, मी माझ्या पद्धतीने माझ्या परीने प्रयत्न करते आहे, पण तुझा आशीर्वाद तुझं पाठबळ राहू दे, आमच्या पाठीशी राहा आणि बळ दे आम्हाला, ह्यातनं तारून ने. फक्त इतकंच म्हटलं तरी पुरेसं आहे. ह्याला म्हणतात श्रद्धा. आणि तुम्ही जे सांगता हे करा ते करा फलाना करा डिमकाना करा हा उपाय करा रोज एवढे मंत्रवाला अमावस्या पौर्णिमा संकष्टी आणि काय आणि कुठले हे दिवस 3 दिवस ह्या दिवशी हे करा लाल कपडा काळा कपडा, ह्याला म्हणतात अंधश्रद्धा. ही अंधश्रद्धाच आहे. तुम्ही अंधश्रद्धा पसरवता आणि यू कांट डिनाय इट. ओके, तुमच्याकडे आहे एक्सप्लेनेशन की तुमची अंधश्रद्धा ही अंधश्रद्धा नसून श्रद्धा आहे. का श्रद्धा आहे? का श्रद्धा म्हणजे काय की फक्त देवावर इतका भरोसा पाहिजे की फक्त त्याचं नाव घेतल्याने पण 100% आपल्या मनाला माहिती असलं पाहिजे की काही झालं तरी माझा देव माझ्या पाठीशी आहे. त्याला माहिती आहे आपण किती सच्चे आहोत आणि त्यासाठी मला वेगळं काही करण्याची गरज नाही आहे. देवाला मला रिझवण्याची गरज नाही आहे. जे आहे ते मी एकदा जरी दिवसातनं नाव घेतलं तरी ते देवापर्यंत पोचते. त्याला माहिती आहे की तो माझ्या स्मरणात माझ्या नेहमी आठवणीत असतो. तर ह्याला म्हणतात श्रद्धा. फालतूगिरी लावली आहे नुसती, काहीतरी आपलं येड्याचा बाजार बसवला आहे, फालतू काहीतरी बडबडत बसायचं आणि स्वतःचंच दामटवायचं आपलं की नाही हे श्रद्धाच आहे, श्रद्धाच आहे, श्रद्धाच आहे. अरे हट, 1 नंबरची अंधश्रद्धा पसरवणारी माणसं तुम्ही. रट्टे दिले पाहिजेत तुम्हाला लालायक कुठचे. त्या दिवशी काहीतरी सांगत होती की सगळ्यांना मिळतं असं नाही, काही गोष्टी सोडून द्यायच्या, जास्त टेन्शन नाही घ्यायचं, ते मिळतील आपल्याला जेव्हा आपल्या नशिबात आहे. आणि जे असतं ते आपले कर्म असतात, आपले आई वडील आपले कर्म असतात, आपला नवरा आपलं कर्म असतं, आपले मुलं आपली कर्म असतात. तर ते आपण बदलू शकत नाही. जेव्हा काही होतं, काही कमी जास्त होतं, भांडण होतं किंवा आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही तर सोडून द्यायचं, आपलं कर्म समजून सोडून द्यायचा. ठीक आहे, इथपर्यंत तू बोलली ठीक आहे. त्याच्यानंतर ही बाई बोलते की कधी असं होतं की एक मूल जन्माला येतं आणि मग त्या मुलाचं खूप आजारपण निघतं आणि खूप प्रयत्नानंतर ते मूल झालेलं असतं आणि मग त्याचा आजारपणातच खूप खर्च होतो आणि ते मूल काय हाती लागत नाही. तर ते कर्म म्हणून सोडून द्या आणि आपलं कर्म समजून असं विचार करू नका. आणि त्याच्यामध्ये ही हसली. तर मी विचार करते ह्याच्यामध्ये हसण्यासारखं काय आहे? जेव्हा तू एखाद्याचं मूल जाण्याचं एक्झाम्पल देते तर त्या एक्झाम्पलमध्ये हसण्यासारखं काय आहे? कर्म म्हणून सोडून द्या
ही इतकी सहज सोपी गोष्ट आहे का? जेव्हा तुमची अंधश्रद्धा फेल होते, जेव्हा एखाद्या गोष्टी तुमचे उपाय तपाय वर्क करत नाही, तेव्हा मग कर्माच्या नावावर खपवायचं. तेव्हा म्हणायचं की कर्म म्हणून सोडून द्या. का बॉस, आम्ही का सोडून देऊ? हां, मूल आहे ते. एवढं जीवावर आणि सगळं इतकं यातना सहन करून त्या व्यक्तीने, त्याला माहिती आहे दुःख होणारच, असं कसं सोडून देऊ? काय एक्झाम्पल देते तू? प्रेमानंद महाराजांचं ऐकून बच्चन देते ना, स्क्रिप्ट तयार केली ना. खरं बोल कांचा. आता आहेत ना उरलेले, ते पण उडवून टाकीन, समजली ना. प्रेमानंद महाराजांचं यूट्यूबवर बरेचसं हे येत होतं, त्यातलं हे एक व्हायरल झालं होतं. कोणतरी एक सिंगर आहे, मला आता आठवत नाही, चांगलंच म्हणजे असं हिपहॉप गाणी वगैरे असं बनवतो. चांगलं आहे, म्हणजे मला त्याची गाणी पण आवडतात, काय काय अशी मस्त ट्रेंडिंग सॉंग्स असतात. तर त्याचं तो आलेला त्यांच्या भेटीला आणि त्याने सांगितलं की मला 6 साल का बेटा आणि नंतर 2 साल का, म्हणजे बॅक टू बॅक त्याची मुलं गेली, राहत नाही तसं. तर मी दुःखातनं बाहेरच येऊ शकत नाही. तर तेव्हा त्यांनी असं काहीतरी सांगितलं होतं, ती आहे म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येकाचं वेळ ठरलेली असते, कोणी म्हणजे आपण त्याला काहीच करू शकत नाही. जो जीव जन्माला आला आहे तो आपले भोग म्हणजे पूर्ण करून, ते कंप्लीट करून जेव्हा त्याचे भोग पूर्ण होतील तर तेवढ्या काळापुरताच असतो आणि तो जातो. ते त्याच्या आईवडिलांचे भोग असू शकतात, ते त्याचे स्वतःचे भोग असू शकतात, किंवा काही असू शकतं की ते तेवढ्याच ड्युरेशन पुरतं, तेवढंच. म्हणजे एखादं बाळ उदरातच जातं, एखादं बाळ 6 महिन्यांनी जातं, एखादं मूल मोठं होऊन जातं. तर तेवढ्या ह्याच्यापर्यंत तुम्हाला त्याचं आणि तुमचं सहवास असतो. किंवा काही लोक म्हणजे मुलं खूप यातना देतात, तर ते कुठेतरी तुमचं मागच्या जन्मीचं कर्म असतं की ते पूर्ण करायला आलेलं असतं. असं म्हणजे वेगवेगळे एक्झाम्पल्स त्यांनी दिले होते. तर ते कुठून तरी हिने तेवढंच उचललं आणि इकडे फेकायला लागली आपली. पण त्यांच्या बोलण्याला मागचा पुढचा आधार असतो, ते कशाला तरी बेस धरून बोलतात. ऐकताना ते सहज पटतं, त्याच्यामध्ये तुम्ही ते खंडित करू शकत नाही, त्याचं खंडन करू शकत नाही की पटकन की नाही हे चूक आहे. तरी पण मला काही काही गोष्टी मला पटतात, काही काही गोष्टी मला नाही पटत. त्यांच्या पण काही गोष्टी मला असं वाटतं की नाही, म्हणजे किती काही झालं तरी ते आपल्या पोटचं मूल आहे यार. म्हणजे असं कसं कोण सोडून देऊ शकतं? त्यासाठी मग तुम्ही एकदमच बैरागी असायला पाहिजे, मोहमायाचे मुक्त असायला पाहिजे, जसे महाराज आहेत. तर त्यांच्यासाठी ते बरोबर बोलत आहेत, त्यांच्या जागी ते बरोबर आहेत. पण हिचं काय या थुकरटचं? हां, तू पण काय कुठली मोठी सगळी मुक्त आहेस का? काय नवऱ्याला दादा बोलून 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 दादा झाला वाटतं तुझा तो? काय बोलते काय, म्हणजे हिचं ना इतकं वाढलेलं ना, इतकं म्हणजे हिच्या डोक्यात अशी हवा गेलेली, असा अहंकार, आणि इतकं असं बोलण्यामध्ये इतकं हे होतं की मी असे दिवस काढले म्हणे, मला तर असा इतका त्रास झाला, मला इतकं हे झालं, आणि मी त्यातनं तारून म्हणजे जेव्हा मला रोस्ट करायचे तो एक पिरियड होता आणि माझ्या हात धुवून मागे लागलेले, पण मी त्यातनं पण तरले आणि असं झालं तसं झालं, तर बघा मी किती ग्रेट आहे, मी किती हे. आणि आली मी आता, मग आली, पाठवलं मला देवानंच पाठवलं आता, असं समज. आणि तू बोलली होतीस ना कांचे, आता तू जर खरी असशील ना शब्दाची आपल्या, तर एक गोष्ट लक्षात ये, तू लोकांना प्रवचन झाडत होती ना की प्रत्येक वेळेला पटकन रिॲक्ट नाही व्हायचं, कोणी कितीही त्रास दिला, कोणी कितीही काहीही बोललं तरी पण आपण लक्ष नाही द्यायचं, आपण आपलं काम करायचं, लगेच जाऊन त्यांना बोलायचं नाही, लगेच जाऊन त्यांना रिॲक्ट व्हायचं नाही. वेळच प्रत्येक गोष्टीचं उत्तर असतं आणि आपलं कामच त्यांना उत्तर देईल, हे ते ना. मग हे स्वतःच्या बाबतीत पण लक्षात ठेवायचं. आलीच नाही त्या तोंड उचकटून तर बाग देणार तुला मग मी ना, असं तुझी बघ टाकी टिकी. तू एवढी उडत होतीस ना, फडफड 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 अतिरेक झाला ना, तर मग पाठवतो मी. कालच बोलली आहे पॉडकास्टमध्ये. हां, ऐकलं नसशील तर ऐक. तुझ्या साळकाया माळकायांचं म्हणजे त्यांचं बरोबर हे करायला ना मी असिस्टंट, अपुनीचे हो भगवान का असिस्टंट, तुमच्यासारख्यांना सरळ करायला ती ड्युटी दिली आहे मला. हे तुमचं भोग आहेत आणि माझं कर्म आहे, समजली का? चल पट. पहिला मी हिचा व्हिडिओ बघितला ना, तेव्हा मला 2 मिनटं कळतच नव्हतं की हे कोण आहे, दादा कोण आहे. दादाला असं आवडतं, दादाला तसं आवडतं, दादा ऐकत नाही, दादा असं, दादाचं तर चाललंच आहे, तुम्हाला माहितीच आहे दादा कसं आहे, हे ते. म्हटलं कोण हिचं दादा आला काय?
म्हणून नंतर मग मला कळलं हा सस्ता सोलोमन भाई आहे एवढंसा मिसरूड फुटलेला शेंगदाणा, हातामध्ये सलमान खानचं ब्रेसलेट घालून कोणी सलमान खान होत नाही, कसा आहे तो एवढूसा जीव. तर त्याला दादा म्हणते, म्हणजे हिच्या नवऱ्याला. देवा कसलं रे बाबाई. म्हणजे ठीक आहे आपण असं तुमचा दादा वगैरे असं एखाद्या वेळेला आपण बोलतो, पण हे तुमचं बिमचं काहीच नाही. हिचं पण दादा तुमचा पण दादा, म्हणजे हे तर अलगच काहीतरी वेगळंच चाललंय हिचं. ही वेगळ्याच झोनमध्ये, ही वेगळा एक शेकतेपाला. आणि ही तर आणि एक म्हणजे त्या मावसाडचं बिझनेसचं तर त्याच्यापेक्षा पण हिचा भारी मोठा बिझनेस, ते तर तिच्याकडनं घेतलंच आहे. म्हणजे बापरे काय ते एवढा काय करते काय माहिती. एवढं ऑर्डर आलं, एवढं हे झालं, ऑर्डरी एवढ्या ऑर्डरी आल्या, एवढं ऑर्डरी मला इतक्या ऑर्डरी कंप्लीट करायच्या आहेत. आता हे डबल ऑर्डरी आल्या आहेत आणि असं तसं. आणि नुसतं म्हणजे कोण आहे कोण बाई, एवढं कोण घेते हिच्याकडनं. आणि ते मावसाड उगाचच आपण समजतोय साम्राज्य बनवते, ते उगाचच धडपड करते एवढं. हां मॅनेजर ठेवलं आहे, डॅमेजर, आणि असं एवढं काम झालं आहे. आणि हिचं बघा, हिचं काही न करता एकदम जोरात चाललं आहे, एकदम सॉलिड, एकदम लेट टकाटाक, एकदम भन्नाट सुटसाट सुटली आहे एकदम गाडी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मावसाडची तर माझे डुंगूलाल तर ही दुसरी उपाध्यक्ष बनायला बघते. म्हणजे स्वतःची इतकी लालेलाल करते की बापरे विचारूनच सोय नाही. म्हणून म्हटलं आता आपल्याला वेळ झालेली आहे काळा नीला पिला करायची. जास्तच लाल चाललं आहे हिचं. काय तर म्हणे मला किती लोकांचे फोन येतात, मला तर वेळच नसतो, तर मी कसं फोन उचलणार आणि एवढं सगळं व्यापातनं. आणि मला खरंच असं लोक मानतात आणि मला लोक म्हणतात की तुझ्यामुळे आमच्या आयुष्यात असं झालं आणि तसं झालं आणि 70 लाखाचं कर्ज उतरलं आणि माझ्या डोळ्यातच पाणी आलं. आणि कालच मी इथे बसली होती तर फोन वाजायलाय, तर मी अशीच बसली होती, तर मी म्हटलं की ठीक आहे उचलते फोन, होता होईल सांग बोलती. ही काय भाषा बोलते काय माहिती, होता होईल सांग बोलती. आणि तू बोलती की मी बोलती. आणि मग ती मला बोलती की तिच्याकडे सगळं आहे, सगळं गाडी आहे, पैसा आहे, बंगला अडका सगळं आहे, सगळं असून पण काय नाही, पण काय नाही असून पण ती सगळं आहे असून पण ती खुश आहे. अरे काय नाही पण आहे, काय नाही आहे असून पण ती खुश आहे. तिच्याकडे आहे तर ती खुशच असणार ना भाई, ती कशाला दुःखी असेल जर तिच्याकडे सगळं आहे तर. हां आणि मग नंतर मग म्हणते नाही तसं नाही, म्हणजे तसंच सगळं तिच्याकडे असून पण काहीतरी तिला समाधान नाही, तर ते समाधान माझ्या व्हिडिओतनं तिला भेटायला आहे. अरे बापरे सगळं ग बाई, तूच कुठे होतीस ग तू. हां इकडे ये सुजू का आता, लालची काली पिली करू का. हां काय बडबड करते मी किती ग हुशार, किती ग बाई मी हुशार. ही एक सस्ती मावसाड पण नाही बोलू शकत ग कांची शी. खरं हेच रिझन होतं मी तुझ्यावरती व्हिडिओ नव्हती बनवत, पण यार अति झालं तुझं आणि मला आज्ञा आली म्हणून आज्ञेचं पालन करते मी. आणि ते इम्प्युअर स्किनचं बापरे, इम्प्युअर स्किनचं पण एकदम त्याच्यावर पण एकदम भर आहे असं. आणि हिच्याकडे काही दाखवायला पण नाही आहे, काय फरक काय पडलेला नाही, वापरतच नसेल ही बाई. आणि तरी पण प्रमोशन करायचं आहे तर सेमच फोटो लावते आणि बोलते की फरक बघा, फरक आम्हाला काहीच फरक दिसला नाही आणि आम्हाला काय फरक पडत पण नाही, समजली का. आणि हिला ना कॉमेंट पण आलेली की आहे ना की ते चांगलं नाही आहे, खूप पैसे घेतात आणि खूपच महाग आहे आणि नंतर मग बदलून देतात, मग बदलण्याचं वेगळं म्हणजे हे सूट नाही होत तर ते घ्या, ते असं करतात. आणि काहीतरी ट्रीटमेंट घ्यायला सांगतात, असं काय काय बरंच लिहिलं होतं. आणि खूप फसवेगिरी आहे, नको प्रमोट करू. तर म्हणते की मी सगळं बघूनच हे केलं आहे, काही ना फरक पडतो. तीच कॅसेट जी लावते ना, म्हणजे हे सगळे ना हे कोणाचे सगळे नाही आहेत, हे कोणाचा विचार करणारे नाही. ह्यांना फुकटचं जे मिळतं ना ते तुम्हाला विकत घ्यायला ते भाग पडतात. ह्यांना असं वाटतं आपण लोकांना खरं सांगितलं ना की आपल्याला फुकट मिळालं आहे की आपण महान होतो. पण ते तुम्हाला सांगण्याची खरं गरजच नाही आहे, लोकांना माहिती आहे तुम्हाला फुकट मिळालं आहे. आणि त्याच्या प्रमोशनने तुम्ही आणि कमवायला बघताय आणि लोकांना त्याला भरीस पाडताय, त्यांना लुटताय, त्यांना कुठे फेडणार. हे नाही का तुमच्या कुठल्या ग्रंथात कुठल्या ह्याच्यात असं सांगितलंय की असं चुकीचं काम करू नका म्हणून. आणि हे ना तुम्हाला इथेच फेडून द्यायचं आहे. हे ना मार्क माय वर्ड्स,
मला जास्त मी ह्या गोष्टीत पडत नाही, अभ्यास आणि असलं काहीतरी हे करत नाही जास्त. पण हे ह्यांचं जे अति चाललं आहे ना, आणि ह्यांना जे स्वतःला माहिती आहे, ज्याची जाणीव असूनसुद्धा हे लोक त्याच्यावर असं डोळे मिटणी जात चामट्यांची तसं हे लोक चामटेगिरी करतायत ना, ह्यांना इकडेच आहे, यांची पण आहे, होणार आहे. बघत राहा. तुम भी इधर आहे, हम भी इधरच आहे. आणि तुमचे दादा बोलले बघा, दादा असं बोलले. अरे दादा कोण आहे? दादा पादा कोण? पादा इसका कांचा चेना का नवरा पादा कोण आहे? दादा बोलला तर कोण मोठा? दादा कोण शेठ लागून गेला की दादा कोण शाणा लागून गेला? दादा बोलले म्हणजे हिचं नाही ऐकलं तर दादाचं ऐका. मग दादा सांगणार मोठा, पहले मैं ऐसा था, फिर मुझे अचानक से ये मिला और साक्षात्कार हुआ, ये उपाय किया तो मेरे सारे जो भी व्याप थे, दुख दर्द थे, वो बाजू हो गए और अभी भी मैं वैसा ही हूँ. अभी भी कुछ भी फर्क नहीं पड़ा है. मैं वैसा ही 1.5 पोट्या गोंडुलिया हूँ और सलमान समझता हूँ मैं. सस्ता सलमान बॉय हूँ मैं, सोलोमॉन बॉय. असला या दादाचं आहे का? काय बोलायचं. अरे अजीब नमुने आहेत रे, एकापेक्षा एक. म्हणजे हे लोकांना 4 लोकांनी ह्यांच्यापेक्षा, म्हणजे तुम्ही विचार करा, हे इतके थुकरट आहेत, तर ह्यांच्यावर विश्वास करणारे तर म्हणजे त्यांची लेवलच आपण इमॅजिन नाही करू शकत. तर हे असले थुकरट लोकांचे जरासे काहीतरी मोठे दादा पादा कोण पादा आदा पादा झाले तर हे लोकांचे हातच एकदम गगनाला टेकले. मोठे दादा सांगतायत, दादा बॉय नवरोजी कांच्या चिनाचे. हिचं डॉगो हरवला होता. तर हिने त्या ट्रॉनेटराला कॉल केला, डॉगो परत येण्याचा उपाय. आणि म्हणे कोणाची तरी स्टोरी सांगत होती. आणि मी बोलले नाही सेफ गेम खेळते. तर बोलते की तुम्हाला विश्वास म्हणजे तुम्हाला काही वाटेल, पण माझा अनुभव मी शेअर करते. नगं बाई नको करू. अनुभवाच्या चक्करमध्ये तू ना उगाचच काहीतरी पसरवतेस. आणि म्हणजे काय तर म्हणे की असं ज्या पाणी तो मला दिसतोय आणि तो येईल परत आणि इतके दिवसात तो सेफ आहे असं. म्हणजे बापरे काय डेंजर आहे ही ट्रॉनेटरा. काय अशी बघते. मला खरंच असं वाटतं ह्या बाईला इतकं हिला भाकीत कळतं, हिला सगळं काही कळतं. मग ही का अशी, ही का रडत असते? 2दा खायचे, 2दा मोडले आणि तिसऱ्याच्या शोधात आहे. आणि काय म्हणजे हिचा काय झोल आहे मग? इतकं तर स्वतःचं बघ ना आधी बाई, दुसऱ्यांचं बघते. इतकेच ह्या प्रश्नाचं आधी उत्तर द्या, मग आपण बाकीचं बोलू. आले मोठे तर म्हणजे काय पोलीस आणि यंत्रणा आणि हे सगळंजण जे काही मेहनत घेत होते त्याचं काय नाही. या ट्रॉनेटरांनी आणला त्याचा मुलगा परत. कसलं काय ना, म्हणजे हे ना ह्या लोकांची हीच पहिली स्टेप असते की एखादी वल्नरेबल सिच्युएशनमध्ये माणसाला पकडायचं आणि त्यावेळेला माणसाला काहीही सुचत नसतं. त्याला फक्त असं असतं की बाबा मला काहीही करा, मी काहीही करायला तयार आहे, वाटेल ते करायला तयार आहे, फक्त मला ह्यातनं बाहेर काढा किंवा ह्यातनं मला मोकळं करा. आणि त्याच सिच्युएशनचा फायदा यांच्यासारखे भोंदू लोक उचलतात आणि मग त्यात लोक फसतात. आणि मग ते एकदा तुम्ही त्या नादाला लागलात मग नाही सुटका. जोपर्यंत तुमचे डोळे उघडत नाहीत, काहीतरी साक्षात्कार तुम्हाला होत नाही, तोपर्यंत तुम्ही पुरते अडकलेले जाता. तसंच काहीच व्हायचं. आणि हिने तर बापरे तर कुत्रा शोधायला लावला तिला. म्हणजे ठीक आहे तुम्हाला असं म्हणजे पशुप्रेम श्वानप्रेम आणि असतं असं की कुठे गेला काय, बरोबरच आहे. पण हे काय प्रकार आहे रे बाबा. म्हणजे स्वामी कुठे नेऊन ठेवलं तुम्हाला? या लोकांनी काय बनवून ठेवलं? आणि ना सॉरी टू से, पण ते काय ते प्रतिष्ठान आणि ते त्यांचं ते आहे ना, त्यांची आयडियोलॉजी आहे. हे खरे स्वामी भक्त असतात ना, ते फक्त आणि फक्त अक्कलकोट संस्थानाचंच जे काही आहे ते फॉलो करतात. अक्कलकोट संस्थानामध्ये कुठेही काहीही असलं कुठलं प्रतिष्ठान अनुष्ठानचं काही नाव नाही आहे. आणि हे यांनी असंच काढलं आहे वेगळं आपलं काहीतरी, लोकांना सहज हे ते म्हणजे दूरदर्शन व्हावं असा हेतू दाखवून त्याच्या अंतर्गत असे काही ना काहीतरी खूप म्हणजे हे ना खूप विचित्र झालं आहे. आणि ते बोलणं पण खूप रिस्की वाटतं मला. पण थोडक्यात मी फिल इन द ब्लँक्स करा, थोडक्यात बोलते आणि तुम्ही समजून जा मला काय म्हणायचं आहे ते. तर ह्या लोकांनी हे सगळं अवडंबर माजवलं, त्याचं स्तोम केला त्याचा. आणि अक्षरशः म्हणजे आता ते कायच्या काय वेगळंच म्हणजे स्वामींच्या नावाखाली काहीही खपवणं चाललं आहे. आणि त्याला कारणीभूत हे मेन काय ते प्रतिष्ठान अनुष्ठान आहे. आणि तिथे अक्षरशः अनपड बायका, अडाणी बायका हे काहीतरी असे 2-3 महिन्याचे कोर्स करतात आणि सगळ्यांना ज्ञान देत सुटतात. ते ह्याच बायका, ह्या पण त्यातलाच प्रकार.
त्या ऑफलाईन देतात, हे ऑनलाईन देतात आणि हे पैसे कमवत आहेत त्यातनं. हे सगळं झूट आहे आणि असं स्वामींनी अजिबातच सांगितलेलं नाही. तुम्हाला जे काही आहे, जे काही तुम्हाला विचारायचं असेल, जे काही तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही अक्कलकोटला जाल तर तिथल्या लोकांशी, तिथल्या जे आहेत तिकडचे सेवेकरी आहेत त्यांच्याशी बोला. ते सांगतील तुम्हाला खरे उपाय. बाकी ह्या सगळ्यामध्ये फसू नका, कारण हे खूप भयंकर आहे आणि दिवसेंदिवस हे भयंकर होत चाललेलं आहे, खूप लेवलवर भयंकर होत चाललेलं आहे. आता मूळ मुद्द्यावर येते. मला खरं ह्या मुद्द्यावरच बोलायचं होतं, तर म्हटलं बाकी पण ह्याचं थोडंफार जे आहे बॅकलॉग ते पण थोडंसं 1-2 दिवसाचं आपण ते भरून काढूया. सो हे सगळं आत्तापर्यंत बोलली ते एक्स्ट्रा बोलली. आता जे मेन मला बोलायचं आहे ते मी बोलते. ते म्हणजे ह्या बाईने एक मूर्ती दिली, म्हणजे काय ते मंडळाला, गणपती मंडळाला, ही जिथे कुठे राहते तिथे स्पॉन्सर केली मूर्ती. ती मूर्ती बघून आहे ना मला खूप वाईट वाटलं. म्हणजे मला नाही पटलं. ते काही लोकांना पटू शकतं, मला कुठल्याच अवतारामध्ये असं आवडत नाही. म्हणजे असं सरमिसळ केलेली, 2 अवतार मिक्स केलेले, काहीतरी भलतंच विठ्ठल रूपी, कृष्ण रूपी, महादेव रूपी असं वगैरे नाही पटत. गणपती आहे. गणपतीला गणपतीच्याच स्वरूपात एक्सेप्ट केलं पाहिजे. त्याची स्वतःची आयडेंटिटी आहे. बॉस, ही इज द लॉर्ड, बुद्धीची देवता आहे. त्याच्यामुळे त्याची आयडेंटिटी, ती युनिक आयडेंटिटी, ती जपा. तुम्हाला स्वामींचं करायचं आहे ना, तुम्ही स्वामी भक्त आहात ना, खूप मनापासून तुम्हाला असं वाटतं, तुम्हाला जर असं वाटतं की तुमची श्रद्धा स्वामींवर कैक पटीने जास्त आहे, तर तुम्ही स्वामींना आणा, स्वामींची स्थापना करा, स्वामींची पूजा करा, पादुका आणा, ह्या सगळ्या गोष्टी करा. गणपतीमध्ये त्याला घुसवू नका, गणपतीमध्ये त्या गोष्टी मर्ज करू नका, सेपरेट ठेवा. ते विष्णूचा अवतार आहेत. विष्णूच्या बाबतीत तुम्ही एखादी गोष्ट केलीत, आता आम्ही पण लहानपणापासून साईबाबांचं करत आलो आहे, पण आम्ही कधी अशा गोष्टी नाही केल्या. आम्ही साईबाबांना साईबाबांच्या जागी ठेवलं, गणपती बाप्पाला गणपती बाप्पाच्या जागी ठेवलं. ते प्रत्येक देवाला स्वतःचा मान असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. ते आमच्यासारखे साधारण कोणीतरी नाही आहेत, देव आहेत ते. त्याच्यामुळे एक मूळ देवतेला तुम्ही अवताराबरोबर मिक्स करून टाकलं तर म्हणजे विटंबना आहे, ते अनएक्सेप्टेबल आहे. कसं दिसतंय ते म्हणजे टकलू आणि निर्वस्त्र आणि ते आभूषण नाही त्याच्यावर, काय नाही. ठीक आहे, स्वामी तसे आहेत, आम्ही स्वामींना त्या अवतारात एक्सेप्ट केलं आहे. स्वामींची एक मूर्ती आहे, एक छबी आहे, ती डोळ्यासमोर आहे. गणपतीची एक छबी आहे, गणपती तसाच असला पाहिजे. ही फालतूगिरी आहे आणि ह्याच्याने देव तुम्हाला पावणार नाही आहे, उलटणार आहे तुमच्यावर, हे लक्षात ठेवा. देव चुका एक्सेप्ट करतो, गुन्हा नाही. हे स्टेटमेंट आहे ना, हे खूप मोलाचं आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. चुका पोटात घेतो देव, गुन्हे नाही. आणि हा अक्षम्य गुन्हा आहे. आणि पैशाने काय, तुम्ही पैशाने देव खरेदी करायला निघाले, मीच देणार म्हणे, ॲटिट्यूड तर बघा. स्वामींचं म्हटल्यावर दादा म्हणाले मीच देणार, मीच करणार, किती पण काही असू दे. मग दादांनी दिली, आम्ही दिली ती मूर्ती. अरे पण कशाला? जर तुम्ही खरे स्वामी भक्त आहात ना, तुम्ही म्हणा की नाही, असली मूर्ती आणायचीच नाही. स्वामींची वेगळी आयडेंटिटी आहे, बाप्पाची वेगळी आयडेंटिटी आहे. हे काय म्हणजे तुम्ही यार, खरंच म्हणजे मूर्खपणा लावलाय. खरं कसले भक्त आणि कसले काय ना, यांना ना असं वाटतं ना स्वामींचा कोप व्हावा आणि स्वामींनी ना यांना ना असे चापकाचे कोडे द्यावे, त्यांच्या एक रट्टे द्यावे. फालतूगिरी लावली आहे नुसती अक्षरशः. म्हणजे ना इतकं ते भयानक रूप वाटतंय. अजिबात ते छान वाटत नाही आहे, अजिबात बघवत नाही आहे त्या गणपतीकडे. गणपती म्हणजे कसा असा मस्त असा गुटगुटीत, किती छान असं गोंडस असा दिसला पाहिजे आणि मस्त पितांबर नेसलेला, मुकुट घातलेला, एकदम शानसे. आणि काय आहे स्वामींसारखे ते त्यांना आपण जर असं घातलं, असं एकदम
हे ते पण करतात, एकदम नटवतात म्हणे, नटवले आज एकदम राजासारखे दिसत आहे ते. पण स्वामी त्या सिंपल साध्या स्वरूपात, कारण हे जे मुळात जे होते ना, हे अवतार, संत, महात्मे, फकीर, हे एक एक साधी राहणी, उच्च विचारसरणीचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे ते त्याच अवतारात, त्या सिंपल अवतारामध्ये छान दिसतात. तर ना तुम्ही त्यांची अवहेलना करा, ना दुसऱ्या देवांची अवहेलना करा, आणि प्रत्येक देवाची आयडेंटिटी जपा यार. इतकंच सांगणं आहे, नका करू अशी फालतूगिरी. हे तर असं झालं ना की म्हणजे जगा सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. म्हणजे इतकं लोकांना असं सांगायचं, असं करा, तसं करा, असं सांगितलंय, तसं सांगितलंय, आणि मग स्वतः त्याच्या एकदम विरुद्धच वागायचं, काहीतरी विचित्रच करायचं. म्हणजे किती ना ते खरंच असं नुसतं ह्याला म्हणतात ना की स्वतःचं डोकं नसणं. उगाचच अंधश्रद्धा हीच आहे, अंधश्रद्धा. ही श्रद्धा नाही आहे बाई कांचे, ही श्रद्धा नाही आहे. तू जे बोलतेस ना, तू जे सांगतेस लोकांना की नाही श्रद्धा असावी, श्रद्धा असावी, पण मुळात तुझीच श्रद्धा ही श्रद्धा नसून अंधश्रद्धा आहे. आणि तू हे जितक्या लवकर रिअलाईज करशील, आणि काही गोष्टी तुम्ही स्वतःपुरतं ठेवा. ज्याची श्रद्धा असते ना तो मनापासून करतो आणि लोकांना त्याचं प्रदर्शन नाही करून दाखवत. जेव्हा देवाला एखादा भक्त हवा असतो, आपण जेव्हा म्हणतो ना की देव आपल्याला भक्त बनवतो, देव आपल्या भक्तांची हे करतो, म्हणजे चूज करतो, तर त्याला चूज करायचं आहे ना, तर ती पॉवर त्याच्या हातात आहे. तो बोलवून घेईल, तो बोलेल, तो करून घेईल. मग ते स्वामी असू दे, नाही तर आणि कोणी असू दे. हे तुमच्यासारख्यांची गरज नाही आहे उगाचच काहीतरी करून आणि लोकांना लालच दाखवून मार्गी लावण्यासाठी. प्रत्येक गोष्टीमध्ये लालच दाखवायची, प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कमवायचं, व्हिडिओला. म्हणजे हे तुम्ही त्यांच्यावर व्हिडिओ, त्यांच्यावरती हे करून, जरी तुम्ही गोष्टी कुठल्या, तुम्ही म्हणाल की आम्ही काही विकत नाही आहे, पण विकत नसला तरी तुम्ही व्हिडिओ तर विकताय ना त्यांच्या नावावर. त्यांच्या नावावरच पैसा कमावणं चाललं आहे. त्यामुळे हे आडून आडून करणं ना, म्हणजे मी करते पण आहे, पण मला ते एक्सेप्टच नाही करायचं आहे. तर तसं नाही चालणार बॉस. ते तुम्हाला वाटतंय, तुम्ही ते डिनाय करू शकता, पण आम्ही तुम्हाला ते वेळोवेळी दाखवत राहणार. आणि जर तुम्हाला ते समजत नसेल तर देवाची काठी जोरात बसते, हे मात्र लक्षात ठेवा. त्यापासून कोणी वाचू शकत नाही. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. मंडळी, जे बोलायचं होतं ते हे बोलली. आणि ही कोणत्या तरी राजकारण्यांच्या घरी गेलेली, आणि ते पण आहे. त्याच्यावर पण बऱ्याच लोकांनी सांगितलं की ते एकदा व्हिडिओ बघ. आणि तर येस, डेफिनेटली मी बघेन, आणि तसंच काही वाटलं तर त्याच्यावर व्हिडिओ घेऊन येईन. सो आजच्या पुरतं इतकंच. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. एन्जॉय करा वीकेंड, मस्त मस्त बाप्पांचं दर्शन घ्या. मी पण जाते आता गणपती दर्शनासाठी. आणि दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. टेक केअर, बाय बाय, मस्त ना.